हिंदी भाषा सक्ती संदर्भात राज्य सरकारनं नवीन निर्णय आता जाहीर केलाय। राज्य सरकारनं हिंदी सक्तीचा निर्णय हा मागे घेतलाय। इतर आता भाषा ज्या आहेत, इतर भारतीय भाषांपैकी एक भाषा ही आता शिकता येईल। हिंदी शिकवण्यासाठी अनिवार्य शब्द जो होता तो आता मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। हिंदी ऐवजी इतर भाषा शिकण्याकरता मात्र 20 विद्यार्थी वर्गात असणं हे बंधनकारक असणार आहे। हिंदी भाषा सक्ती संदर्भात राज्य सरकारनं एक नवा निर्णय आता जाहीर केलेला आहे। खरं तर सक्ती संदर्भात जेव्हा निर्णय झालेला होता त्यावेळी मात्र मनसेकडून या सगळ्या मुद्द्यावर टीकास्त्र डागण्यात आलेलं होतं। राज्य सरकारला काही सवाल मनसेकडून उपस्थित सुद्धा करण्यात आलेले होते। महाराष्ट्रात मराठी भाषेचं वावडं का अशी विचारणा सुद्धा करण्यात आलेली होती। आता या सगळ्या घडामोडींनंतर हिंदी भाषा सक्ती संदर्भात राज्य सरकारनं नवा निर्णय जाहीर केलाय आणि त्यानुसार राज्य सरकारनं हिंदी सक्तीचा निर्णय हा मागे घेतलेला आहे। इतर भारतीय भाषांपैकी एक भाषा शिकता येईल। हिंदी शिकवण्यासाठी अनिवार्य शब्द हा मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय। या सगळ्याविषयी बोलण्याकरता मनसेचे नेते अविनाश अभ्यंकरजी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अविनाशजी नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। खरं तर हा मुद्दा मनसेनं लावून धरलेला होता आणि आता हिंदी भाषा सक्ती संदर्भात राज्य सरकारचा नवा नियम जाहीर होतोय। अनिवार्य शब्द मागे घेण्यात आलेला आहे। काही नाही, महाराष्ट्रातील जनतेची फसवणूक आहे। मला वाटतं त्यांना असं वाटतंय की अनिवार्यवरनं सर्वसाधारण, मग याला स्थगिती देतो असं का म्हणाले होते सन्माननीय शिक्षण मंत्री? का त्यांचं मराठी भाषेचं ज्ञान आणि आकलन कमी आहे? मनसेने याला विरोध केलेला आहे। उगाचच्या चिमुकल्यांच्या पाठीवरती अजून कुठलंही बोजं वाढवू नका आणि त्याच्यामुळे ज्या काय पळवाटा काढलेल्या आहेत, कळलं का? आणि जी एक प्रकारे फसवणूक केलेली आहे ही महाराष्ट्राची फसवणूक आहे, ही त्या चिमुकल्यांची फसवणूक आहे। जर 5वी पासून हिंदी आहे तर असा कुठला साक्षात्कार येणार झाला? यांनी काय घडणार आहे पहिलीपासून त्यांच्यावर मराठीची सक्ती लादून? त्यामुळे 100% याला मनसेने विरोध केलेला आहे। राजसाहेबांनी आधीच विरोध नोंदवला, आम्ही त्यांचे महाराष्ट्र सैनिक आहोत आणि तुम्हाला दिसेल की मनसे कसा कडाडून विरोध करते या गोष्टीला। महाराष्ट्रामध्ये मराठी शाळांची वाट लागलेली आहे, शिक्षकांचे पगार झालेले नाहीयेत। जिकडे अजून शिक्षक नाही तिथे अजून तुम्ही हिंदी भाषा लाभताय। ह्याची कुठली तयारी केली आहे? याचा कुठला अभ्यास केलाय का? तो पुस्तकात कुठल्या प्रकारचे धडे आहेत, त्याचा क्रम काय आहे? उगाच काहीतरी आपल्या माझ्या मना म्हणून आम्ही हे गोष्ट खपवून घेणार नाही। अगदी अविनाशजी, अगदी थोडक्यात विचारते, आज राज ठाकरेंची पत्रकार परिषद सुद्धा होणार आहे। या पत्रकार परिषदेमध्ये हा मुद्दा प्रकर्षानं लावून धरला जाईल असं म्हटलं जात आहे। मलाही तो निरोप आलेला आहे। आपण थोडा वेळ वाट बघूया आणि राजसाहेबांचा काय निर्णय तो आपण बघू। अगदी अविनाशजी, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल। राज्य सरकारनं हिंदी भाषा सक्ती संदर्भातला निर्णय हा मागे घेतलेला आहे, पण ही मात्र महाराष्ट्रातल्या जनतेची, त्या चिमुकल्यांची फसवणूक असल्याची भूमिका मनसेकडून आता घेतली जाते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।